अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. ध्रुवनगर नाशिक येथे आरोपी चेतन अशोक देशमुख यांनी फिर्यादी यांच्याकडे 80 लाख रुपये खंडणी मागितली होती. त्यावर फिर्यादी यांनी आरोपीला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी चेतन देशमुख यांनी फिर्यादीला किडनॅपकडून विकण्याची धमकी दिली. शिवीगाळ करून खंडणी दिली नाही म्हणून फिर्यादी यांच्या मालकीची महिंद्रा थार गाडी क्रमांक MH15JX 3560 ही फिर्यादी यांच्याकडून बळजबरीने हिसकावून नेली आणि म्हणून गंगापुरा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जानेवारी रोजी ध्रुवनगर नाशिक येथे आरोपी चेतन अशोक देशमुख यांनी फिर्यादी यांच्याकडे 80 लाख रुपये खंडणी मागितली. त्यावर फिर्यादी यांनी आरोपीला पैसे देण्यास साफ नकार दिल्यानंतर आरोपी चेतन देशमुख यांनी फिर्यादीला किडनॅपकडून विकण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ करून खंडणी दिली नाही म्हणून फिर्यादी यांच्या मालकीची महिंद्रा थार गाडी क्रमांक MH15JX 3560 त्यांच्याकडून बळजबरीने हिसकावून नेली म्हणून गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी आरोपीचा शोध घेत असताना आरोपी चेतन देशमुख हा थार गाडीसह मालेगाव येथे येणार असल्याबाबतची माहिती मिळताच त्यास ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या ताब्यातून महिंद्रा थार गाडी क्रमांक MH15JX 3560 ही जप्त करण्यात आली. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप, पोलीस आयुक्त उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, पोलीस निरीक्षक काजल मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस हवालदार गिरीश महाले, भागवत थविल, प्रवीण केदारे, गोरख साळुंखे, तुळशीदास चौधरी, सुजित जाधव, तुषार सोनवणे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे करत आहेत. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.